नेहमी मला आवर्जून मला सांगतात की स्वामींची मालिका आम्ही रोज बघतो, आम्ही आवडीने बघतो, आम्ही एकही भाग मिस करत नाही. आत्तापर्यंत ते पूर्ण आम्ही हजारच्या हजार भाग सगळे पाहिले. कधी मिस झाला तर आम्ही दुसऱ्या दिवशी OTTला बघतो, पण आवर्जून बघतो. सो खूप छान वाटतं. 3 वर्ष 1000 भाग आणि इथून परत अजून पुढचा प्रवास बाकी आहे. थांबलो नाही 1000वर, इथून पुढचा प्रवास बाकी आहे अजून. सो हे प्रत्येकाच्या नशिबी येत नाही. मी खरं तर मला स्वतःला खूप नशीबवान समजतो आणि म्हणून मी हेच म्हणतो की स्वामींनी भरभरून दिलं आहे. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. सेट भेटच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा जय जय स्वामी समर्थ मालिकेच्या सेटवर आलो आहोत आणि यावेळी सुद्धा एक खरंच खूप सुंदर आणि गोड असं कारण आहे. ते म्हणजे 1000 एपिसोड आपले पूर्ण झाले आहेत या मालिकेचे. आणि एक बोलायला आवडेल की गुरुवारच्या दिवशीच 1000 एपिसोड पूर्ण झालेत आपले. सगळ्यात आधी दादा खरंच खूप धन्यवाद ही मालिका आमच्यासाठी घेऊन आला त्याबद्दल सुद्धा. आणि कसं वाटतंय 1000 एपिसोड आपले पूर्ण झालेत मालिकेचे? कसं वाटतं या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, शब्दात उत्तर नाही आहे. कारण हा एक अनुभव आहे. 1000 भाग, 3 वर्षांचा प्रवास आणि प्रेक्षकांचं इतकं प्रचंड प्रेम बरं सातत्याने 3 वर्ष ते अगदी असं कुठेही असं काही खूप खाली वर असं नाही आहे. ते सलग सातत्याने ते जे डे वनला प्रेक्षकांनी जे प्रेम दाखवलं ते आत्तापर्यंत पण आहे. रादर ते वाढलं आहे बऱ्याच अंशी. बराच प्रेक्षक वर्ग वाढला आहे. किंवा जसं मी नेहमीच म्हणतो की या मालिकेचा 50%हून जास्त प्रेक्षक वर्ग लहान मुलं आहेत. सो ती मुलं अजून सगळी जोडली जात आहेत. सो खूप छान वाटतं. एवढे 1000 भाग 3 वर्ष कमालच वाटतं. एक प्रश्न विचारायला आवडेल की नुकतंच तुझ्या सोशल मीडिया साईटवर आम्ही बघितले की तुझ्या नाटकाचे 25 प्रयोग सुद्धा कंप्लीट झाले. ती सुद्धा अचिव्हमेंट आहेच आणि त्याच्यासोबत आत्ता ही अचिव्हमेंट. किती अनुभव येतो तिकडे जेव्हा नाटकाच्या दरम्यान प्रेक्षक भेटायला येतात? त्यांच्यासाठी सुद्धा अक्षर हा स्वामींच्याच भूमिकेमध्ये असतो की तिकडे सुद्धा असा वेगळा काय अनुभव असतो? नाही, मला बऱ्याचदा प्रेक्षकच्या मागे भेटतात बॅकस्टेजला नंतरसुद्धा. सो ते मालिकेविषयी सुद्धा भरभरून बोलतात. म्हणजे मी सांगतो काय, मला आत्ता मागे 2 प्रयोगांना अनुभव आला की म्हणजे आता पूर्ण 25 प्रयोगांमधला अनुभव हा. कधी कोणी काहीतरी खाऊ घेऊन येत आहे, कोणी काही लाडू घेऊन ये, कोणी करंजी घेऊन ये, किंवा कोणी स्केच करून आणत आहे. सो आणि इतके भरभरून बोलतात ना. आणि नेहमी मला आवर्जून मला सांगतात की स्वामींची मालिका आम्ही रोज बघतो, आम्ही आवडीने बघतो, आम्ही एकही भाग मिस करत नाही. आत्तापर्यंत ते पूर्ण आम्ही हजारच्या हजार भाग सगळे पाहिले. कधी मिस झाला तर आम्ही दुसऱ्या दिवशी OTTला बघतो, पण आवर्जून बघतो. सो खूप छान वाटतं. आणि मग त्यांच्या डोळ्यात दिसतं मला बेसिकली ते सगळं ते प्रेम. आणि स्वामींबद्दल मला हे माहिती आहे की सगळं स्वामींबद्दलचं आहे बेसिकली. आणि ती भूमिकाच मी करतोय म्हणून ते माझ्या वाट्याला येत आहे. पण खूप छान. आणि जेव्हा ते भरभरून बोलतात ना प्रेक्षक बरं, आणि प्रत्येक ठिकाणचे प्रेक्षक भेटतात मला या निमित्ताने. एरवी काय होतं की शूटिंगमुळे शक्य होत नाही मला प्रत्येक ठिकाणी जाणं. पण आता मला ते बऱ्याचपैकी माझं जरा बाहेर फिरणं पण असतं प्रयोगांच्या निमित्ताने. सो प्रत्येक ठिकाणी मला प्रेक्षक भेटतात आणि प्रत्येकाची कमेंट काही ना काहीतरी वेगळी म्हणजे लोक मला त्यांचे अनुभव सांगतात कधी की अरे आमच्याबद्दल हे घडलं ते घडलं. बऱ्याचदा लोकांच्या डोळ्यात पाणी असतं भेटल्यावर. पण मजा आहे. म्हणजे खूप छान वाटतं हे सगळं जेव्हा अनुभवतो ना. आणि मी तेच म्हणतो की सगळे अनुभव आहेत की हे आत्ता पण माझ्याकरता महत्त्वाचं आहेतच, पण अजून 5-10 वर्षांनी जेव्हा मी सगळे आठवेल ना हे, सो तेव्हा मी म्हणजे अजून एक वेगळंच असेल काहीतरी आहे. म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही की आधी स्वामींचे फोटो हे मोबाईलवर असायचे वॉलपेपरवर, पण आता मी खूप लोकांच्या वॉलपेपरवर दादा तुझा फोटो असतो स्वामींच्या वेशातला. कसं वाटतं हे की प्रेक्षक आपल्या भूमिकेवर एवढं प्रेम करतातच आहेत, पण एक माणूस म्हणून सुद्धा ते ॲक्सेप्ट करतात की नाही आम्हाला जर कोणाला बघायचं असेल स्वामींच्या भूमिकेमध्ये तर अक्षय हाच कलाकार दिसला पाहिजे. किती भारावून येतं मन यावेळी? नाही, येतं भारावून येतंच. पण मी परत तुमच्यामार्फत प्रेक्षकांना मी हेच सांगतो की असं करू नका. फोटो किंवा स्वामी आहेत, मी आणि तुम्ही सारखेच आहोत. सो मी फक्त कलाकार आहे की जी त्यांची भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा नमस्कार हा फक्त स्वामींना करा आणि कलाकार म्हणून माझ्यावर भरभरून प्रेम करा, एवढंच म्हणेन फक्त मी. सो स्वामी आहेत, त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. सो काही फोटो असतील काय असेल ते स्वामींचेच असले, ते पण एक प्रकारचं प्रेमच आहे आपण बोलू शकतो. कारण का त्यांना तुझ्या वेशामध्ये जरी तुझा स्वामींचा वेश जरी असला तरी तुझ्यामध्ये ते स्वामींनाच बघतात. बरं, त्याचा पहिला दिवस शूटिंगचा आणि आत्ता 1000वा एपिसोड आपला शूट झाला आहे. उद्या तो टेलिकास्ट होईल. आज नाही तर उद्याच्या दिवसभरामध्ये उद्या टेलिकास्ट होईल. पूर्ण 3 वर्षाची मेहनत, नॉस्टॅल्जिक किती होतं पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास? खरंच खूप मोठा प्रवास आहे बोलायला गेलं तर. खूप मोठा प्रवास आहे हा. म्हणजे एखाद्या कलाकाराच्या वाट्याला खरं तर हे येणंच फार एक म्हणजे नशिबाचा भाग असतो. आणि ते तसं कन्स्टंट राहणं सुद्धा. एक्झॅक्टली.
हे प्रत्येक नशिबाला येत नाही ही होय गोष्ट होय होय की सातत्याने 3 वर्ष तेवढंच प्रेम आणि सेम प्रेक्षकाचा रिस्पॉन्स मिळणं. बरोबर 3 वर्ष 1000 भाग आणि इथून परत अजून पुढचा प्रवास बाकी आहे. बाकी आहे, थांबलो नाही 1000वर, इथून पुढचा प्रवास बाकी आहे अजून. सो हे प्रत्येकाच्या नशिबी येत नाही. मी खरं तर मला स्वतःला खूप नशीबवान समजतो आणि म्हणून मी हेच म्हणतो की स्वामींनी भरभरून दिलंय. हा एक आपण आपलं काम करत राहायचं. बस काम करत राहा, बाकी ते आहेत काळजी घ्यायला. सो त्यांनी म्हणजे खरंच एक म्हणजे कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून जे जे एक हवं असतं आपल्याला स्वामींनी भरभरून दिलेलं आहे. सो खुश आहे. म्हणजे बोलतात ना की माणूस किती मोठा झाला की त्याचे पाय जमिनीवरच राहिले पाहिजे. अक्षरशः हे खरंच खूप तुझ्याकडे बघून आम्हाला प्रत्येकाला तेच वाटतं की जसं तू ह्याच्या आधी सुद्धा आमच्यासोबत बोललास की जिथे तुम्ही जातो तिथे ते माणसं माझ्या पाया पडायला येतात. मला त्याचं कौतुक वाटण्यापेक्षा मला ते वाईट वाटतं की अरे माझ्या पायाला हात नको लावू वगैरे. आता जसं तुला बोललो प्रयोग सुरू असताना असं काही प्रसंग झालाय का, प्रेक्षक येतात पायाला हात वगैरे लावतात असं काही? नाही होतं, मी तेच म्हणतो ना, होतं असं. तर प्रत्येक प्रेक्षकांना पण मी हेच सांगतो की मला नमस्कार करू नका तुम्ही आणि मी सारखेच आहोत. म्हणजे किती वेळा मी तर मस्करीत हे पण म्हणतो की जर का नमस्कार केला तर मग फोटो देणार नाही मी. क्या बात आहे. मग आता तुम्ही ठरवा काय पाहिजे तुम्हाला. पण ते लोक पण इतके हे असतात ना, नाही 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 पहिले फोटो काढून घेतात आणि मग नमस्कार करतात. पण ठीक आहे, आता मग काय म्हणजे मानतो, म्हणजे मान्यवादी श्रद्धा आहे किंवा ते प्रेम आहे आणि हे मला हे माहिती आहे की नमस्कार मला नाही आहे तर स्वामींना आहे. पण स्टील म्हणजे मी हेच म्हणतो की शेवटी म्हणजे शरीर मीच ना, शरीर तर हे माझंच आहे. सो मला नका नमस्कार करू तुम्ही. नमस्कार फक्त फक्त आणि फक्त स्वामींना करा. परत आता 3 वर्षाचा प्रवास जसं बोललास की खरंच खूप मोठा प्रवास होता. खूप चांगले चांगले कलाकार तुझ्या या प्रवासामध्ये जोडले सुद्धा गेले. टप्प्याटप्प्यावर ते कलाकार बाहेर सुद्धा गेले, पण त्यांची सुद्धा तेवढाच वाटा आहे. या 3 वर्षाच्या प्रवासामध्ये असा कोणता क्षण तुला अजूनपर्यंत आठवतो की पहिल्या दिवसापासून तर 1000वा एपिसोड, एक क्षण असा कोणता आहे ज्याच्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी सुद्धा येतं आणि किंबहुना तो शेवटपर्यंत लक्षात सुद्धा राहील? सगळंच आहे. आणि अदर चोळप्पा फॅमिलीबद्दल मी आवर्जून सांगेन. म्हणजे जसं की स्वानंद होता किंवा नीताताई असतील, अक्षता असेल, नित्य आहे. सो हे म्हणजे स्वामी आणि चोळप्पा कुटुंब हे एक बॉन्ड होतं, एक खूप एक स्ट्रॉंग बॉन्ड होतं. पण जेवढं ते ऑनस्क्रीन होतं तेवढंच ते ऑफस्क्रीन पण होतं. अगदीच बघितलेलं सुद्धा आम्ही इथे आल्यावर. हो हो. सो त्यामुळे ती एक खूप धमाल होती. ज्या क्षणी ते एक 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 करून प्रत्येकाचा प्रवास संपत होता, सो तो खूप भावनिक मोमेंट होता आमच्या प्रत्येकाकरताच. पण मग ते आम्ही एक स्वतःला समजवलं जे आहे प्रॅक्टिकलपणे की ठीक इथला प्रवास संपलाय पण आपण असंही टचमध्ये असू. आणि सुदैवाने आम्ही अजूनही टचमध्ये आहोत. आम्ही अजूनही भेटतो, फोन होतात, मजा असते. आणि मग ते चर्चेमध्ये सगळं आम्ही आठवतो, अरे आठवतं का हे झालं होतं, ते झालं होतं, ते झालं होतं, ते झालं होतं, पण मजा येते. अगदीच नाही, खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास दादा आपण वेळेच्या वेळी मी इकडे थांबतो. बरं आता पुन्हा एकदा खरंच धन्यवाद. स्वामींची भूमिका तू आमच्यासाठी साकारतोस, पुढे सुद्धा खरंच खूप साकारशील चांगल्या पद्धतीने. तत्पूर्वी तुझ्या संपूर्ण टीमला खरंच खूप अभिनंदन. आणि फक्त 1000 प्रयोग आहे, फक्त 1000चा टप्पा अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. तसेच आमच्या सोबत राहा आणि आमचं खरंच खूप चांगलं मनोरंजन करा. थँक्यू 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 सो मच. थँक्यू.